महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। एससी/एसटीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरण अटीच्या निर्णयाविरोधात बौद्ध समाजाचा तहसील कार्यालयावर मोर्चा। एससी/एसटीच्या उपवर्गीकरण व क्रिमिलेअर अटींच्या खंडपीठाने दिलेला निर्णय तातडीने रद्द करावा या मागणीसाठी सकल बौद्ध समाजाच्या वतीने तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने 6-1 उपवर्गीकरणाचा निर्णय संविधानात तरतूद नसताना घेतला आहे। हा निर्णय एससी/एसटी समूहातील वर्गाला आपापसात विभागणी करून मोठ्या प्रमाणात वाद निर्माण करण्यास प्रवृत्त करत आहे। तसेच एससी उपवर्गीकरणाची मागणी या जातीने कधीच केली नसताना तो निर्णय पारित केला आहे। त्यामुळे हा निर्णय तात्काळ रद्द करावा या मागणीसाठी आज घनसावंगी तहसील कार्यालयावर सकल बौद्ध समाजाच्या वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड, जालना। तुम्ही आज मोर्चा काढलाय तहसील कार्यालयावर, काय तुमची प्रमुख मागणी आहे? जी 1 ऑगस्ट 2024ला आदरणीय सुप्रीम कोर्टानं जो एससी/एसटीच्या विरोधात जो निकाल दिलेला आहे, तो निकाल हा राज्यघटनेचा एक अपमान म्हणा किंवा राज्यघटनेच्या विरोधात दिलेला हा निकाल असून त्या निकालाचा आम्ही तीव्र निषेध करण्यासाठी आणि जी सुप्रीम कोर्टानं जी वर्गीकरणाची किंवा उपवर्गीकरण हे महाराष्ट्र शासनानं हे करायला पाहिजे, त्यांना दिलेल्या अधिकाराच्या विरोधामध्ये आजचा हा मोर्चा दिनांक 7/10/2024 रोजी काढलेला असून या आमच्या प्रमुख मागण्या आहेत की ज्या एससी/एसटीमध्ये ज्या 59 जाती आहेत त्या जातीवर अन्यायकारक हा निकाल असून ह्या निकालाच्या विरोधामध्ये मोर्चा असून या निकालामध्ये जे उपवर्गीकरण दिलेलं आहे हे उपवर्गीकरण रद्द व्हावं ही आमच्या मोर्चाची प्रमुख मागणी आहे। आणि जोपर्यंत हे उपवर्गीकरणाची अट ही रद्द होणार नाही तोपर्यंत आम्ही असेच मोर्चे आंदोलन काढू आणि याच्यापेक्षा जास्तीत जास्त आंदोलन होणार। ही आंदोलनाची पहिली या घनसावंगी या ठिकाणी सुरुवात आहे आणि या सुरुवातीचं रूपांतर इथून पुढे या भव्य मोर्चे आणि भव्य आंदोलनामध्ये होणार आहे। एवढंच मी या आजच्या ठिकाणी तुम्हाला शासनाला आणि तुमच्या माध्यमातून मी शासनाला सांगू शकतो। नाव काय? ॲडव्होकेट विजय त्र्यंबकराव पडेकर। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।